सोळा सैरा वैरा वारा पिसाट वाहे भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे सावल्या मुख्याने हलती भवताली विणती माया डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले। दत्ता रे दत्ता अजून इलो नाही वाटता। काय बोलायचं ह्या पोराक जाताना सांगून पण जाऊक नाही। आई काय झालं ग? माधवा दत्ता तुका काय सांगून गेलो हा काय? नाही अरे घरात पण नाही हा जाताना सांगून पण जाऊक नाही। अगं असेल इथे कुठेतरी। अरे पण एवढं येळ खय जायत असलो तर सांगून जाता आज खय गेलो कळलाच नाही। अगं येईल ग तो। मी सरिता विचारते। बरं विचार थांब मीच बोलवतो तिला। सरिता किती काठी हवी तुका? असू देत ना वाटेत कोणतरी येईल तर। आता कोण भेटणार आहे वाटेत? दे टाक। असू देत ना दत्त भाऊ असू देत ना। दत्त भाऊ नको दत्त भाऊ कडे चाललास? घरा गे लवकर। कोण असतो तू? किती माझ्या लेखाचं आयुष्य उद्ध्वस्त करत हस? किती त्या नको त्या गोष्टीच्या नादात लावलंस? अरे शिकण्याचं वय त्याचा। अरे काय करता तो? सगळा तुझ्यामुळे होता। तू काय शेवटचं सांगताय? माझ्या लेखात सोडून दे परत त्या तुझ्या वांगडा न्यायचं नाही यालाच तर याद राख। गणेशा घेऊन जाणार मी आणि तुम्ही ते का भारी योग दिलास नाही तर मी तुझ्या वैनिक घेऊन जाणार। काय म्हणालास? होय ती माझ्या वाटेत आडवी येता तिचा बरा होऊचा नाही। काय करणारस तू? तू असं ऐकणार तू नाहीस। काय करणारस तू? माझ्या लेखा घेऊन जातस काय? माझ्या वहिनीचा भला उठता नाही काय? तू असं ऐकणार तू नाहीस। माझ्या लेखा घेऊन जातस काय? माझ्या लेखा घेऊन जातस? काय करणारस माझ्या वहिनीचं? बोल तू का जिवंत नाही सोडत आता मी? नाही सोड तू का जिवंत? नाही सोडत। काय गे आहे? सरिता काय एवढा काम करा होतोस? बरणी धुवून पुसून ठेवत होते। लोणचा घालूचा हा ना। काय सगळ्या बाजूक रवान दे
दत्ता खया माका नाही माहित, मी कामच करत होतोय. सांगून नाही गेलो काय? नाही, काय झालं? अजून नाही इले. अगो लय वेळ झालो हा, मी पण वाट बघते त्याची. येईल तो, आपण थोडा वेळ वाट बघू. आणि नाही आला ना तर मी स्वतः बघायला जाईन त्याला. भाऊजी आत्ताच जावा ना, नाही म्हणजे सांगून पण गेले नाही. बरं, हो मी जातो. मोबाईल घेतलात नाही. हा काय, दत्ता आला. तुम्ही उगाच काळजी करत असता. काय झालं रे दत्ता? काय गेला होतस? काय नाही, पण कोणाक सोडणार नाही मी. अरे काय झालं ता तरी सांगशील? आई थांब जरा, बसू दे त्याला. सरिता जरा पाणी घेऊन ये त्याला. घेवा पाणी घेवा. आता कसं वाटतंय? मग सांगशील कुठे गेला होतास? रघु काका भेटले होते, त्यांनी सुशल्यासाठी स्थळ बघितलेला. कोण असा तो पोरगो? कित्या आपल्या काय त्याची पत्रिका बघूची हा का शिक्षा? धोंडो जरी गळ्यात बांधून दिला तरी आपल्या काय फरक पडता? ता ठीक आहे रे, पण घरातल्या लगीन सोडून नायकांनी शेवंताच्या पोरीचा लगीन करून दिल्यानी तर गावातले लोक काय म्हणतील? आहे मी तुका आधीच सांगितलंय हा, आपल्या काय गाव जेवून घालूचा नाही हा. ही अवदसा बाहेर जाऊसाठी आपण हे सगळं करताव ना. देवळात लग्न लावून द्यायचा की झाला काय माधवा? हा हो हो, पण सुषमाचं काय? तिला लग्नाचं सांगावं लागेल ना. आणि ती लग्नाला कशी तयार होईल? असा तर त्या लग्नात तयार होणार नाही, पण त्या का तयार करूकच व्हाया. हा, आणि ह्यो विषय जाऊबाईंकडे काढू नको. हा नाहीतर त्या काय गप बसणार नाही. नाही नाही, मी सांगतो ना, ती ऐकेल. काय नको सांगू, वहिनी काय तुझं ऐकत नाही. अरे दत्ता, निलिमाला मी जर सांगितलं ना तर जेवण घेऊन इले, जेवून घे. कोणी सांगितलं नानू माका भूक नाही? हा असं किती करतोस ग? उपाशी नको राह, 4 घास खा ना. नको म्हणान सांगितलंय ना. बरा चांगली हो ग साडी. कोणाची हा माहित? हा कोणाची? माझ्या आईची साडी. हा कशी दिसता? चांगली. हा कधी दाखवलंच नाही ती. तुका किती दाखवक वय होती?
अशीच. बरा तू का नेसून बघायची हा काय ही साडी मी नेसवते. त्या गाठोड्यात बांगडे होत त्यो आण. घाबरू नको, काय करणार नाही तो. काय झालं? अच्छा, चुकीच्या वेळी आलं वाटतं. अरे असं काही नाही. तुमच्या चेहऱ्यात सांगतायत दादा. अरे आम्ही सहज बोलत होतो. दादा तू पण. अरे अरे बोलत होतोय म्हणून सांगितलं ना. असंच बसून बोलू शकत नाही काय? तुका बसूचा असला तर तू पण बस बोलू. पण तुका वेळ मिळेल तेव्हा ना. तिका भुतूर आणू नको. अभिरामा तुझ्या मागे उभी आहे ना ती. ही बघ घरात येऊ बघता. गो मागे फिर. माझ्या घरात पाय टाकायचो नाही. दात किती काढतस? माका डिवचू नकोस हा. तुका असा माझ्या घरात घेऊचाही नाही मी. बाहेर बाहेर म्हणताय ना. मागे फिर. दादा मला निलिमा वहिनीचं म्हणणं पडतंय. काय? आईला डॉक्टरची गरज आहे. गप्पा बस रे. दादा दिवसेंदिवस आईची तब्येत बिघडत चालली. त्या दिवशी विहिरीवर चढली होती ती. काय झालं काय? आणि झालं असतं तर. भाऊजी काय बोलतास या? हे बघ वहिनी, मी तिचा मुलगा आहे. मला पण तिची काळजी वाटते ना. माधवदा तुला काय वाटतं? त्याका पण कळता ह्या सगळा किती होता. सुसल्या घरात येऊन बसला ना. त्या घरातून बाहेर पडला की सगळा बरा होईल. ऐक पण डॉक्टरकडे घेऊन जायची गरज नाही. नाही तुम्हाला ना माझं काहीच पटणार नाही. करा जे काय करायचं आहे ना ते करा. अभि अभि काय रे माधवा? काही नाही, बस ना इकडे. कसं वाटतं आता? बरं वाटतंय. काय झालं? नाही काही नाही, काही नाही. माधवा तो काय ऐकणार तो नाही हा. पण हात जोडते. वैनिक वाचूचा असाल तर त्यांना समजव. दत्ता काय बोलतोयस तू? मी रघु काकांका भेटूक गेलो होतो तेव्हा समोर गणेशाचो तो गुरु का कोण होता गेलो. तो म्हणत होते वैनिक सोडणार नाही मी. कशी दिसतय मी? अगदी शेवंतासारखंच दिसतस. निलिमाक सोडणार नाही असं म्हणाल तो. होय, काही होणार नाही तिला. मी आहे ना. तू एकटो नाही आहास. आम्ही पण आहोत सगळी. सुशल्या घरात असेपर्यंत ह्या असाच चालू राहणारा. पण आता नाही. तर लग्न लावून देऊया. वेळ पडली तर मी बोलेल त्याच्याशी. नाही तर मध्यस्थी बघूया. पण एका मार्गी लावू खोया. पैंजोणाचा आवाज.
काय झाला घाबरूक? कसा दिसतोय मी? सुंदर दिसतेस तू सुषमा. माझ्या कादंबरीतलं पात्र सापडलं. नऊवारी साडी नेसलेली, पायात पैंजण, हातात बांगड्या, केसात गजरा, डोळ्यात काजळ. सुंदर. मग माझो फोटो नाही काढणार? आर्चिस भाऊ काढतात तसो? एवढ्या रात्री कुठे निघालीस? तेही अशी साडी नेसून? दिवस काय आणि रात्र काय, सगळा सारखाच. वाटला तर तो दिवस, वाटली तर ती रात्र. येतय, ऐक साडी दाखवून येतय. आये, मी कसा दिसतोय? माका आठवता तू साडी नेसायचंस तेव्हा किती सुंदर दिसायचंस. कुणाची तरी दृष्ट लागत एवढा सुंदर. मी बघत रवायचो. बांगड्यो, गजरो, आंबाडो, पायात पैंजण. तुका बघून माका सारखा वाटायचा मी पण तुझ्यासारखी नटीन. पण माका नाही कधी नटूक मिळाला. पण आज मी तुझी साडी नेसले. तुझ्या एवढी सुंदर तर नाही दिसत, पण ही साडी नेसून माका तुझी आठवण इली आहे. तू बघतायस ना माका मी कशी दिसते? बरा दिसतंय ना? काय चालला आहे अवदेसेचा? झाडाजवळ काय करता हा? आणखी काय करणार ता? औशिक भेटूक गेला हा. आता माका खराच वाटता श्रीमंता हयच हा. लक्ष ठेवून हा. तिचा आवाज ऐकलाव ना आपण, मायले की पण बोलत असणार. त्याचा लग्न लवकर करून देऊ खयो. असा साडी नेसून सजून गावभर फिरला तर लोकांमधील शेवंत आहे ना. आय, आज लय खुश आहे मी. ह्याच तुझ्यासारखा नटलाय. जर कधी माझा लगीन झाला ना तर मी तुझी हीच साडी नेसीन. दत्ता, त्याच्या लग्नाचा काय तर लवकर बघ.
हो पण बोलणार कोण? माधवा, ही जबाबदारी तुझीच हा. काय? होय. होय माधवा, आम्ही कितीही गोड बोलान ते का सांगूक गेलो तरी ते का संशय येतलो. तू मुंबईसून इलहस ते का काय बोलूक नाही. निलिमान पण त्याची बाजू घेतल्यान ते का कापडा दिल्यान हय. तेव्हा तू बोललस ना तर माका वाटता आता लग्नाक तयार होईल. ठीक आहे, वेळ आली की मी बोलतो तिच्याशी. हा? अरे दत्ता बघतोस काय? मार त्याला, काठी कुठे? थांब दत्ता, ते का त्याच्या वाटेन जाऊ दे.